तुम्ही सगळ्यांनी आंब्यापासून तयार झालेला मुरंबा नक्कीच बघितला असेल, पण तुम्ही कधी संत्रीपासून तयार झालेला मुरंबा बघितलाय का? जर बघितला नसेल तर चला बघूया आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. तर नमस्कार मंडळी, मी आदित्य मगर. पहिल्यांदा आम्ही 10 किलो संत्री मोजून घेतली आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घेतली. संत्री चांगल्या पाण्याने स्वच्छ करून घेतल्यानंतर संत्रीवरची सगळी साल सोलून घेतली. एवढं झाल्याच्या नंतर जे पांढऱ्या कलरचे कातडे असतात ते पण काढून घेतली आणि त्याचबरोबर संत्री मधल्या सगळ्या बिया पण वेगळ्या करून घेतल्या. तेवढं झाल्याच्या नंतर सगळ्या संत्र्या मिक्सर मध्ये टाकल्या आणि सगळ्या संत्र्यांचा रस काढून घेतला. रस वगैरे काढून झाल्याच्या नंतर आपण जे काही संत्रीवरचे साल काढले होते त्याचे तर पहिल्यांदा चाकूच्या मदतीने त्यावरचे पांढऱ्या कलरचे कातडे बाजूला केले आणि चाकूच्या मदतीने त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले. त्यानंतर गॅस चालू केला आणि आपण जो रस तयार केला तो गॅस वरती गरम होण्यासाठी ठेवून दिला. तो रस आम्ही 1 तास उकळून दिला आणि त्यानंतर वेगळ्या पातेल्यामध्ये आम्ही ज्या साली कापून बारीक केलत्या ते आम्ही 35 ते 40 मिनिटं पाण्यामध्ये उकळून घेतल्या. साली चांगले उकळून झाल्यानंतर त्या साली आम्ही बाजूला काढून घेतल्या आणि त्यानंतर त्यामध्ये टाकण्यासाठी 5 किलो गुळ बारीक कापून घेतला आणि त्यानंतर आपण जो रस गरम होण्यासाठी ठेवला होता त्यामध्ये आपण 5 किलो गुळ टाकला आणि त्याचबरोबर 600 ग्राम उकळून घेतलेल्या साली पण टाकल्या आणि त्याचबरोबर प्रिझर्वेटिव्ह म्हणून सोडियम बेंझोएट पण टाकलं. त्यानंतर ते थोडा वेळ घट्ट होऊन दिलं आणि याचबरोबर आपला संत्रीचा मुरंबा पण तयार झाला. त्यानंतर सगळं पॅकेजिंग मटेरियल चांगलं धुवून घेतलं, त्यांना चांगलं सुकवून घेतलं आणि त्यामध्ये 100 ग्राम संत्रीचा मुरंबा टाकून पॅकिंग करून घेतली.